आज आहे ना आपल्या मित्राच्या जीएफने त्याला धोका दिला म्हणून त्याने डायरेक्ट आज फाशी घेतली आणि त्याचं दुःख आधी त्याला देखवलं नाही गेलं म्हणून त्यांनी पण त्या संगत आज फाशी घेऊन टाकली आणि या दोघांचं दुःख आपल्याला देखवलं नाही गेलं म्हणून आपण पण डोळे बंद करून घेतले. तर नमस्कार मित्रांनो, मी ब्लॉग आशिष. आजचा विषय असा होता ना पब्लिक, आज आपण तुम्हाला आहे ना आपली कधी न दिसणारी वाट दाखवतो. वाट म्हणजे ना आपल्या कॉलेजची. तर तुम्ही पण म्हणत असं आपण एवढ्या दिवसाचा ब्लॉग बनवतो ते तुम्ही अजून तुझं कॉलेज का दाखवलं नाही. तर आपण आहे ना पब्लिक एक वर्ष कुठल्याच कॉलेजला नव्हतो म्हणून आहे ना आज या कॉलेज मधून आपल्याला ऍडमिशन साठी फॉर्म घ्यायचा होता. ऍडमिशन फॉर्म घेऊन मग गाडीचा युटर्न मारून रपकनी निघालो होतो आपण घरी जायला. घरी जाऊन लगेच जायचं होतं बरं का आपल्याला गावात मित्राच्या शूट साठी. इथं लोकेशन वर आल्यावर पोरग झाडावर दावं टाकून मला वाटलं झोका बांधतय, पण हा झोका नसून माणूस इथून आयुष्यभरच झोपण असं काहीतरी बांधलंय. आपल्याला समजलं व्हिडिओचा मेन मुद्दाची दाव आहे, कारण इथं आपला ऍक्टर आहे दाव्याने फाशी घेईन, मग त्याला वाचवण्यासाठी लगेच आपला दुसरा ऍक्टर येईल आणि मग तो त्याला समजून सांगून फाशी घेणं हे चुकीचं असतं, कारण आपल्या यंग पिढीत ही गोष्ट जरा जास्तच व्हायरल आहे. आणि मग आपला व्हिडिओ झाल्यावर आहे ना कुल दादा म्हणे मी पण एकदा ट्राय करून पाहतो फाशी कशी घेते ती. याचं झाल्यानंतर हे पोरग पाक कसं चढतंय माकडवान प्युअर आहे येडं कजून